स्मार्ट अहमदनगर न्यूज। समितीची वाढती लोकप्रियता हाच प्रभावीशाली कामाचा गौरव माजी उपसरपंच सर्जेराव मदने यांचे प्रतिपादन। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची स्थापना होऊन अवघा 1 महिना झाला असून महिनाभरात महाराष्ट्रातून समितीची वाढलेली लोकप्रियता हा समितीचा कामाचा गौरव असे प्रतिपादन संजयनगर शेरे गावचे माजी उपसरपंच सर्जेराव मदने यांनी केले। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या कराड तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून मुंडेगावचे सुपुत्र मल्हारी गुजले यांची निवड मुंडेगावचे माजी उपसरपंच सागर पाटील आणि राज्य कार्यकारिणी सदस्य युवराज मोहिते यांच्या हस्ते निवडपत्र देऊन करण्यात आली। यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुंडेगावचे माजी उपसरपंच सागर पाटील होते। यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, राज्य कार्यकारिणी सदस्य युवराज मोहिते, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे, सातारा जिल्हाध्यक्ष संपतराव भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना माजी उपसरपंच सागर पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीने आमच्या गावातील मल्हारी गुजले यांच्यावरती कराड तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी देऊन गुजले यांच्यावरती आणि गावावर टाकलेला विश्वासाला पात्र राहून मल्हारी गुजले काम करेल। शिवाय आम्ही मल्हारी गुजले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून समितीचे ध्येय धोरण सर्वसामान्य कुटुंबांच्या हिताचे असल्याने आम्ही समिती सोबत राहू। यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य युवराज मोहिते म्हणाले, समितीच्या तालुकास्तरीय ते राज्यस्तरीय पदाधिकारी यांचा समन्वय यामुळे समितीचे काम हे मोठ्या गतीने सुरू आहे। स्वागत व प्रास्ताविक सागर गुजले यांनी केले तर आभार युवराज मोहिते यांनी मानले। मागासवर्गीय महामंडळ तक्रार निवारण समिती त्या वतीने महाराष्ट्र राज्यातील जिल्हावर समित्या, तालुकावर समित्या, त्या पद्धतीने विभागावर समिती आणि या सर्वसामान्य बेरोजगारांना बँकेच्या माध्यमातून न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करणार आहे। आम्ही मल्हारी यांच्याबरोबर तर आपण आहेच आणि प्रत्येकानं मल्हारी यांना किंवा आपल्या सर्वांना सहकार्य करायचं आहे। एवढं बोलून मी माझे आभार मानतो। जय संविधान। आम्ही मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची स्थापना केलेली आहे। या समितीच्या माध्यमातून राज्य शासनाचे असणाऱ्या अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ अशा असणाऱ्या जवळपास 15 महामंडळांच्या माध्यमातून बेरोजगारांना किंवा आर्थिक दुर्बल असणाऱ्या लोकांना कर्ज मंजुरी करून ते राष्ट्रीयकृत बँकांकडे दिले जातात आणि त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांकडून या प्रकरणाची योग्य ती कार्यवाही न करता या बँकेच्या माध्यमातून त्यांची आर्थिक उलाढाल काय, त्यांचं उत्पन्न काय अशा चुकीच्या अटी लावून सिबिल चेक करणं, या सिबिल चेक करण्याच्या नावाखाली तुमच्या सिबिल खराब असल्याची खोटी कारणं देऊन काही प्रकरणं आलवणार, अशा प्रकरणं आलवल्यामुळं आम्ही त्रस्त झालो आणि महाराष्ट्र राज्यातील काही लोक एकत्र येऊन या समितीची स्थापना केली। या समितीची स्थापना आम्ही 15 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजे काल 1 महिना पूर्ण झाला। एका महिन्यामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्यातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये या समितीच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे आणि मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री वगैरे अशा राजकीय मंडळींनी, सत्ताधारी मंडळींनी या आमच्या समितीच्या माध्यमातून केलेल्या पत्रव्यवहारावरती बँकांनाही सूचना देण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे। त्यामुळे या समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न भविष्यामध्ये मार्गी लागणार आहे। तर आता एकटा विश्वास मोहिते किंवा पोपटराव भिसे, युवराज मोहिते अशी राज्यस्तरीय समितीमधली लोक प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, म्हणून आम्ही विभाग